चातुर्मास विशेष पानगी करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 कप दूध, 3 ते 4 कप पिठी साखर, वेलची पूड, 2 चमचे लोणी, फ्रूट सॉल्ट, तांदळाचं पीठ, साजूक तूप. दुधात पिठी साखर, वेलची पूड, लोणी, फ्रूट सॉल्ट आणि तांदळाची पिठी घालायची. मिसळून घेत याचं असं बॅटर तयार करायचं. आता केळीच्या पानाला तूप लावून घेत यात तयार केलेलं बॅटर घालून दुसऱ्या बाजूने देखील केळीचं पान ठेवून हे तव्यावर भाजून घ्यायचं. आता ह्या पानगीवर तूप घालायचं आणि सर्व करायचं. झाली आपली चातुर्मास विशेष पानगी तयार. हा पारंपरिक पदार्थ आहे आणि आजी आई यांच्यापासून चालत आलेला आहे. चला आता सुरू करूया. हां, सुरू करूया. आपण आता प्रथम 1 वाटी दूध घेऊया. त्याच्यात पाऊण वाटी साखर घालूया. सो 1 कप दूध घेतलेलं आहे तर 3 पाव कप आणि पाऊण कप पिठी साखर. हे प्रपोर्शन अगदी व्यवस्थित, एकदम व्यवस्थित आहे. त्याच्यात वेलची पावडर घालूया. या दुधामध्ये आता साखर, वेलची घालून झाली. याच्याच बरोबर आपण 2 चमचे लोणी घालत आहोत. हे दिसतानाच आणि बनवतानाच इतकं सात्विक पदार्थ वाटतोय. ह्याच्यात पूर्वीच्या काळी खायचा सोडा वापरला जायचा. आता ह्याच्या जेवढं मावेल तेवढं आपण तांदूळाची पिठी घालतो. घावणापेक्षा थोडं घट्ट करायचं. घावणाचं पीठ सरसरीत असतं तर याचं थोडस आपल्याला दाटसर हवं, कारण केळीच्या एक ठिकाणी ते पीठ राहिलं पाहिजे पानावर. बरोबर. आता हे आपलं पानगीचं पीठ तयार आहे. याची साधारण याप्रमाणे करा. घावणापेक्षा थोडं घट्ट आहे. आपण आता केळीच्या पानाला तूप लावून घेऊया. त्यावर हे बॅटर फक्त पसरवायचं नाही, फक्त असं असंच घालायचं. परत दुसऱ्या पानाला आपण तुपाचा हात लावून घ्यायचा आणि ते त्यावर घालायचं. आणि आता हे आपण तव्यावर ठेवून नेहमीसारखं परतून घ्यायचं. तवा गरम करून घेतलेला आहे त्यावर हे पान ठेवायचं अगदी हलक्या हाताने. हे थोडं होऊ द्यायचं आणि मग उलटं करायचं. आणि तुम्ही तव्यावर पान ठेवून मग हे सारण घातलं तरी चालू शकतं. आता हे खालची बाजू व्यवस्थित झालेली आहे आणि आपण ते आता पानासकट उलटं करतोय. आता असा पानाचा रंग बदललेला दिसतो. आतमध्येही ते भाजलं जातं आणि केळ्याचे जे घटक आहेत ते त्याच्यामध्ये उतरले जातात केळ्याच्या पानाचे. त्यामुळे पचनही चांगलं होतं. आणि ही पानगी जर गोड नसेल करायची तर काय करायचं? गोड नसेल करायची तर सेम बॅटर तयार करायचं. साखरेच्या ऐवजी तुम्ही मिरची, कोथिंबीर आणि मीठ घालू शकता. मग त्याच्याबरोबर तुम्ही चटणी नारळाची किंवा साधं दह्यामध्ये मिरची मीठ घालून सुद्धा त्याच्याबरोबर घेऊ शकता. दुधाऐवजी पाण्यात मळलं तर पाण्यात, म्हणजे तुम्हाला जर मिठाचं करायचं. आणि थोडंसं दही घाला, 1-2 चमचे. आता हे होतंय तर इतके वर्ष तुम्ही स्वयंपाक करताय, आवड आहे मुख्य म्हणजे, आणि वेगवेगळे प्रयोग करत असता, तर गृहिणींसाठी काय तुमच्या अनुभवानुसार आलेला एखादा सल्ला द्या? आता आपण हे पिठांचे खूप प्रयोग करतो. तर आता आपण बाजरी दळून आणतो तेव्हा आपण त्याच्यात मूग घालावे. त्याच्यामध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स, प्रोटीन सगळं मिळतं आणि आपल्या हाडांना आणि पोषकतेला चांगलं असतं. आता ही पानगी तयार झालेली आहे. दोन्हीकडनं आपण छान परतून घेतलं आहे. पानासकटच उलटं करायचे आहे. तर ती आपण असंच काढू. खरपूस अशी पानगी इथे बनवून तयार आहे. ती भाजत असतानाच इतका मस्त सुवास तरवळत होता किचनमध्ये. सो आता ही खायची कशी? आता आपण हे पान वरचं काढून टाकू. तुम्ही बघू शकाल छान खरपूस भाजली गेली आहे. जाळी मस्त आलेली आहे मुख्य म्हणजे. आता फक्त ह्याच्यावर आपण साजूक तूप घालून त्याच्याबरोबरच ही पानगी खायची असते. अशी सर्व करायची. खाताना तुम्ही खालचं पान काढलं तरी चालेल. ताई, तुम्ही आज वेळात वेळ काढून ही इतकी सुंदर पारंपरिक डिश आमच्या सगळ्यांसोबत शेअर केली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. कुठल्याही सणाच्या दिवशी किंवा लहान मुलं शाळेतून आली की पटकन त्यांना काहीतरी खायला हा
अतिशय रुचकर आणि पौष्टिक असा पदार्थ आहे. केळीच्या पानावर बनवला, त्याचे गुणधर्म त्या पदार्थामध्ये उतरतात, दिसतात सुंदर. म्हणजे आपण हे कोकणातले पॅनकेक याला असं म्हणू शकतो. बरोबर आहे, अगदी बरोबर.